कथा शेतकऱ्यांच्या. नमस्कार. व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्ही चॅनलवर आलेले आहात. कितीही पाऊस झाला तरी पिकाला काही होणार नाही. SRT पद्धत. आता SRT पद्धतीच्या बाबतीत मला असं वाटतं की आपण आजचा व्हिडिओ थोडासा व्यवस्थित बनवला पाहिजे. तर SRT म्हणजे काय? सगुना रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी किंवा सगुना राईस असं काहीतरी त्याचा एक फुल फॉर्म आहे. म्हणजे कोकणामध्ये या शेतीला प्रामुख्याने केलं जातं. कोकणामध्ये जास्त पाऊस असल्याकारणी ज्यावेळेस पाऊस जादा होतो शेतीमध्ये तर काही शेती चिबडून जाते, काही ठिकाणी सतत पाणी वाहत राहते, पाझरा शेतीतून चालू होऊन जातो. तर ही अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी याचं आपण इथं थोडासा अवलंब केलेला आहे आणि त्याला SRT शेती म्हणून सध्या तरी ओळखलं जातं. सगळीकडे बेड पद्धत SRT असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. तर याचे फायदे कसे आहेत त्याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. तर प्रामुख्याने याचे फायदे असे आहेत. बघा, आता इथं लवणामध्ये तिकडून जे पाणी वाहून आलं आहे तर इथं थोडंसं पाणी ते जमा झालेलं आहे, बरोबर. पण आता एक 10-5 मिनटानंतर जर पाऊस उघडला की या बेडवरती काही पाणी नसणार आणि सगळं खाली तळाला जाईल बेडच्या त्या नालीमध्ये आणि वरती बेड उद्या सकाळी थोडंसं जरी हवा असली की लगेच बेड तुम्हाला वापसा पद्धतीमध्ये मिळून जातात. तर प्रामुख्याने याचे हे फायदे आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे शेतीमध्ये खत वगैरे वापरता तर खत अगदी तुम्हाला कमी प्रमाणामध्ये इथं वापरावं लागतं. कारण या शेतीची एक खासियत आहे, याला शून्य मशागत शेती म्हणतात. शून्य मशागत म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्याला रोटा चालवायचा नाही आहे, नांगरट काढायची नाही आहे, फनाट हाणवायचं नाही आहे, वखर हाणायचं नाही आहे, खुरपायचं नाही आहे. किंवा जे शेतकरी अशा पद्धतीने कपाशीची लागवड करतात ते शेतकरीसुद्धा त्याच्यामध्ये वखर हाणत नाही, आवत हाणत नाही. आता होतं काय, आवत हाणत नाही, वखर हाणत नाही म्हणजे काय असतं की जो गवत, जो कचरा या शेतीमध्ये उगतो तो तणनाशकाद्वारे त्याला आपण त्या गवताला मारून आणि या शेतीमध्ये कुजवलं जातं. त्यामुळे त्या तणापासून या बेडवरती खताचं प्रमाण तयार होतं, तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि या शेतीमध्ये गांडूळ आपोआप तयार पण होतात. आता इथं जर आपण बघितलं तर हे बघा, आपल्या इकडे ह्या ज्या गोण्या वगैरे पडलेल्या ते खत आज आपण सकाळी याच्यामध्ये टाकलं होतं आणि पाऊस पण झाला. तर आता याचं जे खताचं प्रमाण आहे ते पिकासाठी एकदम प्रॉपर पद्धतीने तिथं सेट झालेलं आहे. आणि उद्या आपण जर थोडंफार खत टाकतो किंवा नाही टाकतो तरी त्याचं आपल्याला काही फरक पडणार नाही आणि शेतीला जो फायदा व्हायचा आहे तो चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आता लागवडी अगोदर आपण याच्यामध्ये नांगरट केली होती. नांगरट केल्यानंतर याच्यामध्ये आपण टोटल चांगल्या पद्धतीचा रोटावेटर मारून आणि याच्यामध्ये आपण असे बेड ट्रॅक्टरच्या साहाय्याने 5 फूट ह्या नाली ते त्या नालीचा अंतर आहे आणि अशा पद्धतीने आपण हे बेड बनवले होते. आणि आता याच्यानंतर याच्यावरती जे काही खोड असेल, जे काही गवत असेल, आता सोयाबीन आपण याच्यात टाकलेले आहे. सोयाबीनचे जे काही मुळ्या खोड जे असतील ते आपण कट करून ते या बेडवरती जशाच तसंच ठेवणार आहे. आणि तसं ठेवल्यानंतर त्याचं जे काही खत होणार आहे ते 6 महिन्यात होईल किंवा पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात होईल. आणि ते खत ते त्याच्यात कुजल्यानंतर त्याचं जे खत होईल ते गांडुळांचं खाद्य आणि गांडूळ ज्या ज्या बेडमध्ये फिरतात तिथं तुमचा ऑटोमॅटिक सेंद्रिय कर्ब वाढत असतो. तर मंडळी, जेवढी माहिती सांगायचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये, जेवढा जमला तेवढा सांगितला आहे. अजून सतत या शेतीमध्ये खूप सारे व्हिडिओ आपण टाकत राहणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीची माहिती, जसे पुढे काय काय आपल्याला याचे अनुभव येतात या सगळ्या माहिती आपण वारंवार याच्यामध्ये टाकत राहणार आहोत. कसा वाटतो व्हिडिओ SRT पद्धत ज्या या शेतीचा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. धनधान्य देई